राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी दिवाळी साजरी करा। 22 जानेवारीला घराघरामध्ये रामज्योती लावा, पंतप्रधान मोदींचं आवाहन। माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्षी, पंतप्रधान मोदींचं विधान। 22 जानेवारीला कमी लोकांना निमंत्रण, 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, गर्दी टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींचं आवाहन। अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींकडून अयोध्या धाम स्टेशनचं उद्घाटन, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचंही मोदींच्या हस्ते लोकार्पण, दिल्लीमधून अयोध्येसाठीचं पहिलं विमानही रवाना। पंतप्रधान मोदींकडून अयोध्येमधून 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा, जालना मुंबई वंदे भारतही आजपासून सेवेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार जलील यांच्या समोर जय श्रीरामच्या घोषणा, वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात एमआयएम आणि भाजप आमने सामने। वंदे भारतच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून नाराजी नाट्य, नाव का वगळलं, एमआयएमच्या जलील यांचा सवाल, तर पालकमंत्री मंत्र्यांचं नाव नाही हे चुकीचं, शिरसाट यांचीही नाराजी। महाराष्ट्रामध्ये आणखी एक जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू, उपमुख्यमंत्री फडणवीस, रावसाहेब दानवेंसह अंबादास दानवेंचा ट्रेनमधून प्रवास। राम मंदिरासाठी बाबरी ढाचा पडला तेव्हा मी अयोध्येमध्येच होतो, जेलमध्ये सुद्धा गेलो, ठाकरे गटाचं योगदान काय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। फडणवीसांच्या वजनानेच बाबरीचा ढाचा खाली आला असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना उपरोधिक टोला। मावळमध्ये अजित पवारांना धक्का, दादांचे समर्थक संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश, वाघेरेंना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित।